नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजमध्ये. तर मित्रांनो, काल आपण एक व्हिडिओ तयार केला होता. सुपर फॉस्फेटचे आपल्याला काय फायदे आहेत, त्यात किती पर्सेंटेज आहे, त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये दिली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काल सांगितलं होतं की सुपर फॉस्फेटचे 4 प्रकार आहेत, त्याचे एकूण 4 प्रकार कोणते, त्याच्यामध्ये काय बदल असतात, ते वापरण्यामागचा आपला काय उद्देश आहे, किमतीमध्ये कमी जास्त का असतं, या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे. तर सर्वात प्रथम आपण सिंगल सुपर फॉस्फेट जे पावडर स्वरूपामध्ये येतं त्या संदर्भात माहिती घेऊ. तर याच्यामध्ये आपल्याला 100 किलोमध्ये 16 किलो सुपर मिळतं मित्रांनो, 11 किलो सल्फर मिळतं, 20 किलो कॅल्शियम मिळतं. यामध्ये आपल्याला एवढेच घटक मिळतात, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं आपल्याला काय मिळत नाही. जे की अदर ग्रेडमध्ये आपण पुढे सांगणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कुठले कुठले एक्स्ट्रा घटक मिळतात. हे जे पावडर स्वरूपातलं जे खत आहे फक्त आपण फेकणीसाठी किंवा भेसळ डोसमध्ये वापरू शकतो. याची पेरणी आपल्याला मित्रांनो करता येत नाही, कारण ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राच्या यानं किंवा यानं आपल्याला उचलणं ते अवघड जातं. त्याच्यामुळे फेकणीच्या स्वरूपामध्ये जी काय ब्रॉडकास्ट पद्धत असते फेकून, त्या पद्धतीमध्येच आपण याचा वापर करू शकतो. दुसरा प्रकार आहे तो मित्रांनो सुपर फॉस्फेट दाणेदार, जे की प्लेन मध्ये असतं. याच्यामध्ये आपल्याला 100 किलोमध्ये 16 किलो सुपर मिळतं, 11 किलो सल्फर मिळतं, 20 किलो कॅल्शियम मिळतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये काय मिळत नाही. हे दाणेदार स्वरूपामध्ये असतं. ह्याचा वापर आपण पेरणीसाठी, बेसोल डोसमध्ये फेकणीसाठी यासाठी आपण करू शकतो. दाणेदार स्वरूपामध्ये असल्यामुळे पेरणी यंत्राला ते व्यवस्थितरित्या उचलतं. याच्यानंतर जो प्रकार आहे याच्यामध्ये आपल्याला झिंकटेड सुपर फॉस्फेट मिळतं. या झिंकटेड सुपर फॉस्फेटमध्ये मित्रांनो 16 किलो सुपर, 100 किलो मधलं प्रमाण सांगतो मी. 100 किलो मध्ये आपल्याला 16 किलो सुपर मिळतं, 11 किलो सल्फर मिळतं, 20 किलो कॅल्शियम मिळतं आणि 500 ग्राम झिंक मिळतं. या झिंकचा जो बेनिफिट आहे तो आपल्याला शेंडा निर्मितीसाठी किंवा जे काही त्याची काही वाढ वाढायची आहे किंवा अतिरिक्त पाऊस झाला किंवा पाऊस कमी पडला अशा वेळेस काय होतं, पिकावर अतिरिक्त जो ट्रेस होतो ते ट्रेस घालवण्यासाठी झिंकचं काम खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या पिकामध्ये पापडी वगैरे पडणे, हे जे काही प्रकार आहेत किंवा अकाली पीक मरणे, ह्या समस्या आपल्याला उद्भवत नाहीत. ह्याच्यानंतर जो प्रकार आहे तो जो झिंकटेड बोरॉन प्रकाराचा सुपर फॉस्फेट, ज्याला की झिंक बोर सुपर फॉस्फेट पण आपण बरेच जण म्हणतो. महाझिंग्रो नावानं भरपूर कंपन्याचं वेगवेगळ्या नावानं आहेत. याच्यामध्ये आपल्याला झिंक आणि बोरॉन मिक्स मिळतं. यामध्ये आपल्याला 100 किलोमध्ये 16 किलो सुपर, 11 किलो सल्फर, 20 किलो कॅल्शियम, 500 ग्राम झिंक, 200 ग्राम बोरॉन या पद्धतीने आपल्याला मिळत असतं. याचा जो फायदा आहे तो आपल्याला झिंक आणि बोरॉन मिक्स राहिल्यामुळे मित्रांनो, झिंकचा बेनिफिट तुम्हाला सांगितला, तर आता बोरॉन मिक्स असल्यामुळे बोरॉनचा आपल्याला बेनिफिट त्या ठिकाणी काय होणार आहे, तर नत्र स्थिरीकरण करण्यासाठी बोरॉन आपल्याला चांगलं काम करतं. दुसरी गोष्ट एन्झाईम निर्मिती, म्हणजे जे काही स्टार्च वगैरे झाडामध्ये बनत असते, म्हणजे जे काही दाण्यामध्ये बनत असते त्याच्यामुळे वजन वाढत असतं, त्यासाठी त्याचा आपल्याला बेनिफिट चांगला होतो. फुलधारणा ड्रॉप होऊ देत नाही, फुलांचं प्रमाण, परागीभवनाचं प्रमाण, मधमाशी मार्फत जे परागीभवन होत असतं त्यासाठी आपल्याला बोरॉनचे खूप चांगल्या पद्धतीनं काम होत असतं. आणि बोरॉन असल्याशिवाय कॅल्शियमचा अपटेक मित्रांनो होत नाही, कारण जे आपण सुरुवातीचे 2 सुपर फॉस्फेट पाहिले त्यामध्ये कॅल्शियम 20 किलो दिलेला आहे, पण त्याला जो बोरॉनशी जोड असतं तर त्याचं अपटेक जे आहे ते चांगल्या पद्धतीने होणार असतं. आता काल सुपर फॉस्फेटचे काय बेनिफिट आहे या संदर्भात आपण सांगितलं होतं, तरी पण एक धावती आपण माहिती त्यामध्ये देऊ. सुपर फॉस्फेटमुळे मित्रांनो जमिनीमध्ये भुसभुशीतपणा राहतो. जमिनीत भुसभुशीतपणा राहिल्यामुळे जमिनीच्या मुळाच्या कार्यक्षेत्राच्या आतमध्ये पूर्ण मुळांची वाढ चांगली होते, जेणेकरून पाणी अन्नग्रहण व्यवस्थित झाड करतं, झाडाची काही वाढ चांगली होते, बुंदा चांगला बनतो, फुटवा चांगला होतो, जेणेकरून जे काही पापडी वगैरे पडण्याचं प्रमाण आहे किंवा पीक अकाली मरण्याचं प्रमाण आहे ह्याचे प्रॉब्लेम आपल्याला निघून जातात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये येणारे सल्फर, सल्फरमुळे पिकामध्ये काळोखी राहते, त्याचे हरितद्रव्य फोटोसिंथेसिसची प्रक्रिया आहे ते फास्ट स्वरूपामध्ये पीक करत असतं. तिसरं आहे कॅल्शियम. कॅल्शियममुळे पेशी विभाजन म्हणा किंवा जमिनीमध्ये जे काही मुळांचा विकास व्हायचा आहे, झाडाचा फुटवा चांगला व्हायचा आहे, एकंदरीत झाडाचं जे काही आयुष्य वाढायचं आहे किंवा रोगराईला जे झाड बळी पडणार नाही यासाठी जे काम करण्यासाठी आपल्याला कॅल्शियमची आवश्यकता जास्त प्रमाणात असते. झिंकचं तुम्हाला मी सांगतेला आहे, झिंकमुळे आपल्याला जे अकाली ट्रेस पडतो किंवा शेंडा व्यवस्थित चालत नाही यासाठी झिंकचा आपल्याला चांगला बेनिफिट होतो. राहिलं बोरॉन, बोरॉनमुळे कॅल्शियमचे अपटेक चांगलं होतो आणि फुलधारणा वगैरे काही ड्रॉपिंग होते किंवा जे नत्र स्थिरीकरण करायचे ह्यासाठी आपल्याला बोरॉनचं चांगल्या पद्धतीने मदत असते. तर यासाठी तुम्ही कुठल्याही कंपनीचं सुपर फॉस्फेट वापरू शकता मित्रांनो, पण आपण हे जे लास्टचे 2 आहेत, झिंकटेड वाला एक आणि झिंक बोरॉन वाला एक, याचा वापर केल्यास आपल्याला सर्वोत्तम रिझल्ट मिळतात. मार्केटमध्ये 4 प्रकारचे सुपर फॉस्फेट आहेत. 4चे प्रकार मी तुम्हाला सांगितले, प्रत्येकाचे रेट वेगवेगळे आहेत. झिंक बोरॉनचं जे सुपर फॉस्फेट आहे मित्रांनो ते सगळ्यात महाग पडतं, बाकीचे सुपर फॉस्फेट स्वस्त पडतात. आता ह्याच्यामध्ये ऍडिशनल अजून एक प्रकार आहे TSP, ट्रिपल सुपर फॉस्फेट, आणि USP, युरिया सुपर फॉस्फेट. या संदर्भात आपण एक वेगळा व्हिडिओ तयार करू, तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पाहू शकता. धन्यवाद.